तर नमस्कार मित्रांनो, आम्ही ना आज परसोड या गावामध्ये आलेलो आहे. इथं आहे ना संत बहिणाबाई महाराज सप्ताह चालू होणार आहे. तर येत्या 17 तारखेपासून सप्ताहाचा कार्यक्रम चालू होणार आहे आणि उद्या दिनांक 13 तारखेला ध्वजारोहणचा कार्यक्रम आहे. तर आपण सर्वांनी ना उपस्थित राहावे. तर आपल्यासोबत आहे ना गावामधले गावकरी लोक आहे, त्यांना विचारू सप्ताहाची तयारी वगैरे कशी चालू आहे, काय चालू आहे काय तयारी वगैरे. आता परसोड्यात श्री संत बहिणाबाई सप्ताह हे 47 वर्ष आहे. 21व्या वर्षानंतर आमच्या गावात ही पर्वणी मिळाली. हरिभक्त परायण श्री मधुसूदन महाराजाचे आम्ही गावकऱ्याच्या वतीने धन्यवाद देतो. त्यांना आम्हाला ही सेवा करण्याची संधी दिली. आणि उद्या 13 ऑगस्ट रोजी एक भव्य दिव्य स्वरूपात आमचं ध्वजारोहण आहे. आणि 47वा सप्ताह असल्यामुळे आम्ही 47 फुटाचा ध्वज केलेला आहे. 47 कळस करणार आहे. उद्या 1 लाख 1.5 लाख लोकांचा अन्नदानाचा कार्यक्रम पण ठेवलेला आहे. तर मामा, तुम्ही सगळ्या सुविधा कशा मॅनेज केलेल्या आहेत ते आम्हाला सांगा थोडंफार. यो हो घातलेला संत बहिणाबाई महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहासाठी उद्या दिनांक 13 ऑगस्ट रोजी जी संत मंडळी येणार आहे त्यासाठी गावकरी अतिशय उत्साही आहे. साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा या संत वचनाप्रमाणे समस्त गावकरी माता भगिनी या कार्यक्रमासाठी अतिशय उत्सुकतेनं या कार्यक्रमाची वाट बघत आहे. आणि त्यासाठी जे जे काही सहकार्य लागेल तन मन धनानं या ठिकाणी सर्वच यामध्ये सहभाग नोंदवत आहे. आणि विशेषतः गावकऱ्यांनी या सप्ताहासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मुख्य जो कीर्तन मंडप असेल त्याचे योग्य नियोजन केले आहे. तसेच मी सर्व भाविकांना विनंती करतो की या ध्वजारोहणासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्याची शोभा या ठिकाणी वाढवावी. साधू संतांचा आशीर्वाद प्राप्त करावा, संत बहिणाबाई महाराजांचा आशीर्वादही प्राप्त करावा असे मी सर्वांना आवाहन करतो. तर आपण त्यांना विचारू लोकेशन वगैरे काय आहे, कुठं कार्यक्रम आहे कुठं नाही. तर बाहेर सांगते आपल्याला. ते आपलं गाव आहे परसोडा, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपण जरा लासूरकून आले तर 18 किलोमीटर आपलं गाव परसोडा पडतो. इकून वैजापूरून आले तर 18 किलोमीटर पडतो. शिवर बांगल्याकून आले तर 18 किलोमीटर पडतो. हे 4 गाव आपलं पंचकृषीत आपला परसोडा गाव हे मोठा सप्ताह आहे. ते आपण सर्व जणांनी येऊन कार्यक्रमाची ना शोभा वाढावी.